नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर आज मी बनवणार आहे दही टाकून उडीद डाळीचे भजी। तर इथे मी हा उडदाचा सोल 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता। तर बघा डाळ छान फुललेली पण आहे। तर डाळीला टाकायचे मिक्सर जारमध्ये आणि डाळीमध्ये टाकायचं आहे दही। ते मी 2 चमच दही घेतलेला आहे। डाळ आणि दह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे डाळीला ग्राइंड करून घेतलेला आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, दरदरा असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। याला घेऊया एका बाउलमध्ये। एकदम सिंपल आणि टेस्टी भजी आहेत। तर याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमच टाकायचं आहे जिरे, लसण, अद्रक आणि हिरव्या मिरच्याला ठेचून घेतलेला आहे। तर ही पेस्ट टाकायची आहे 1 चमच। तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे, हिरवी कोथिंबीर, भजी अजून कुरकुरीत होण्यासाठी 2 चम्मच टाकायचं आहे तांदळाचं पीठ, 1 पिंच टाकायचा आहे खायचा सोडा आणि थोडासा टाकूया हिंग। याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशी पाण्याची गरज पडेल तसंच थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये मी हळद किंवा लाल तिखट काहीच टाकत नाहीये। तर भजे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे। तेल गरम झालेलंच आहे। तर याच्यामध्ये भजे फ्राय करून घेऊया। भज्यांना छान उलट पलट करून दोन्ही साइडने मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि एकदा अशा प्रकारे भजे खाल्ले की या भज्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही, एवढे भारी असे भजे होतात। बघा मस्त छान असे कुरकुरीत भजे फ्राय झालेले काढून घ्यायचे आहेत। बघा देवी और सज्जनो, खूप छान भजे झालेले आहेत। तर या भज्याला तुम्ही हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता, कशा सोबत खाल्ले तरी खूप छानच लागतात। बघा एक भजा तोडून पण दाखवते। दह्यावाले भजे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।